राजकन्येने स्वतःच्या पतीला मृत्यूच्या दारातून आणलं होतं. पण तिनं हे कसं केलं आणि यमराजालाही तिनं कोणत्या युक्तीनं नमवलं, ही आहे वटपौर्णिमाची अद्भुत आणि रहस्यमयी कथा, जी आपल्याला सांगत येते की एका स्त्रीमध्ये जी निर्बल, असहाय जिला समजतो आपण, समाज समजतो, तिच्यामध्ये इतका पॉवर आहे की यमराज सोबत सुद्धा ती युद्ध करू शकते आणि यांनासुद्धा ती झुकवू शकते. ती कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि जो कोणी वटपौर्णिमेच्या दिवशी ही कथा ऐकणार आहे त्यांना त्या व्रताचा अनंतपटीने फळ मिळणार आहे. त्यामुळे कथेला आपण सुरुवात करूया. कथा आवडणार आहे नक्कीच. प्रत्येकानं शेअर करा, कारण हा माहिती देणं प्रत्येकानं गरजेचं आहे. आपण करतो म्हणून सगळ्या गोष्टी करत असतात, पण त्यामागे आध्यात्मिक कारण काय आहे, त्यामागची कथा काय आहे, काय उद्देश आहे, हे जाणणे किंवा हे माहिती होणं हा तितकाच महत्त्वाचा आहे. तर खूप वर्षापूर्वी एक कथा आहे, थोडीशी आहे, लवकर संपून जाईल. ऐकून घ्या, 2 मिनिटाची कथा. खूप वर्षापूर्वी एक राजा होता. मद्र देशामध्ये एक अश्वपती राज्य करत होता. आणि त्यांना आधी संतान एक पण नव्हतं. संतान प्राप्तीसाठी त्याने खूप वर्षे तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्यानंतर जेव्हा भगवानाची कृपा झाली त्यांच्यावरती, तर त्यांना एक कन्या झाली. सावित्री, जे देवी सावित्री आहे, जे पार्वतीचंच नाव आहे, त्या देवी सावित्रीच्या उपासनेनंतर त्यांना ती कन्या झाली, म्हणून त्यांनी त्यांच्या कन्याचं नाव सावित्री असं ठेवलं. ती कन्या दिसायला खूप सुंदर होती, बुद्धिमान होती आणि खूप तेजस्वी पण होती. त्यामुळे एके दिवशी सावित्री आता जशी लहानपणी होती त्यानंतर ती मोठी होऊ लागली, उपवर झाली. मग एके दिवशी सावित्री तिने पतीची निवड केली. आणि तो कोण होता? तो होता सत्यवान, धर्मनिष्ठ, पराक्रमी, पण गरीब. म्हणजे तो राजपुत्रच होते, पण धर्मनिष्ठ, धर्मावरती चालणारे होते आणि खूप तेजस्वी, पराक्रमी, धैर्यशाली असे ते राजपुत्र होते. मात्र त्याचवेळी नारदांनी एक भयंकर त्यांच्याबद्दल भविष्य असं सांगितलं होतं की सत्यवान जो आहे की फक्त तो 1 वर्ष जिवंत राहणार आहे. म्हणजे त्यांची आयु आहे ते अल्पायू आहे ते सत्यवान. तर असं नारदांनी ऑलरेडी भविष्यवाणी सांगितली होती. संपूर्ण राजदरबारामध्ये असं एकदम सायलेंट झालं की जेव्हा त्यांनी भविष्यवाणी सांगितली की हा राजपुत्र अल्पायू आहे, तेव्हा सगळे एक शोक आपण म्हणतो ना तशी पसरली गेली. पण सावित्री ही म्हणाली की मी एकदाच पती निवडले आहे आणि ज्यांना मी निवडले आहे तेच माझे पती असणार आहे. म्हणजे त्यांचं प्रेम इतका, त्यांच्यावरती विश्वास इतका की त्यांनी म्हणाले की हेच माझे पती राहणार आहे. जे मी निवडलं ते मी निवडलं, आता हेच माझे पती राहतील. लग्न झाले, दिवस सरत गेले आणि तो एक भयानक जो दिवस, काळा दिवस, तो उजळून आला. सत्यवानाच्या मृत्यूच्या 3 दिवस आधी सावित्रीने कठोर व्रत सुरू केले, कारण त्यांना सांगितलं होतं 1 वर्ष नंतर होणार आहे. तर त्यांनी व्रत सुरू केला, अन्न पाणी त्यागले, एकदम कठोर उपवास, आणि देवाकडे प्रार्थना केली की बाबा हे अल्पायू जे आहे ते दीर्घायूमध्ये परिवर्तित होऊन जावावे. शेवटी तो दिवस उजडलाच आणि जे होणार आहे ते होणारच आहे. त्यांना कोणीच टळू शकत नाही काळाला. तर सत्यवान जेव्हा लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेले आणि सावित्री पण त्याच्यासोबत होती, कारण त्यांना माहिती होतं की ही काळ आहे, ही वेळ जी आहे ते वेळ चांगली नाही आहे. तर त्यांच्या पतीसोबत त्यासोबत होत्या. अचानक सत्यवानाच्या डोक्यामध्ये एकदम जास्त त्रास त्यांना जाणवू लागलं आणि तो एकदम म्हणजे खाली पडून गेले. आणि खाली पडल्यानंतर ते सावित्रीच्या मांडीवरती डोकं ठेवून ते झोपून गेले, कारण त्यांना खूप जास्त त्रास होता. आणि काही क्षणामध्येच त्यांचा मृत्यू झाला. पूर्ण त्यांची जी श्वास आहे ते थांबून गेलं आणि त्यांचा मृत्यू झाला. जंगलामध्ये कोणीच नव्हतं, फक्त एक सावित्री आणि सत्यवान होते. तेवढ्यात काळ्या वस्त्रातील एक तेजस्वी आणि एकदम विक्राळ स्वरूपामध्ये यमराज प्रकट झाले आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण घेऊन ते असे निघालेच होते. पण इथेच कथा संपत नाही. आता बघा पुढची कथा किती इंटरेस्टिंग आहे की सावित्री, जशी यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन पुढे जात होते, सावित्री त्यांच्या मागे चालू लागली. यमराज म्हणाले परत जा, हे शक्य नाही, याचा काळ आलेला आहे म्हणून मी याला घेऊन जाणार आहे, तू माझ्यासोबत येऊ नको. पण सावित्री थांबली नाही.
तिच्या निष्ठेने, तिच्या बुद्धिमत्तेने प्रसन्न झाले. यमराजसुद्धा त्यांच्यावर प्रसन्न झाले सावित्रीच्या बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या प्रेमामध्ये. म्हणजे त्यांचं जे प्रेम पाहिलं ना आपल्या पती साठी, त्याच्यामुळे ते यमराजसुद्धा खुश झाले आणि त्यांना परत सांगितले की बरं ठीक आहे, मी तुझ्या निष्ठेवरती, म्हणजे पती गेला म्हणून ती यायला तयार आहे. मग त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना सांगितलं की तू एक वर माग. मग त्यांनी पहिला वर काय मागलं की त्यांचे जे सासरे होते त्यांची दृष्टी गेली होती, आंधळे झाले होते तर त्यांनी मागितलं की माझ्या सासरांची दृष्टी चांगली येऊ द्या आणि त्यांचे जे राज्य गेलेले आहे ते परत त्यांना मिळू दे. परत त्यांनी दुसरा वर मागितला की कन्या होती, एकच कन्या होती सावित्री म्हणून. मग त्यांनी त्यांच्या सासऱ्यांचा उद्धार केला. नंतर वडिलांची गोष्ट आली. आता वडिलांसाठी ते काय म्हणतात की माझ्या वडिलांना 100 पुत्र व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांचा पुढचा जो आहे ते वंश चालू असायला पाहिजे, कारण एकच कन्या होती, त्यामुळे त्यांना ते पण वर मिळालं. मग परत त्यांनी तिसरा असं वर मागितला की मला आणि माझ्या पती सत्यवानाला, म्हणजे त्यांनी दुसरा पती नाही असं नाही सांगितलं की दुसरा पती, पण त्यांनी प्रॉपर सांगितलं की मला आणि माझ्या पती सत्यवानाला 100 पुत्र प्राप्त हो. आणि यमराज तथास्तु म्हणून सांगितलं. आणि त्यानंतर त्यांना जसे कळलं की अरे आपण हे काय सांगितलं आहे, कारण जेव्हा सत्यवान जिवंतच नाही आहे मग यांना पुत्र कसं काय होणार आहे. तेव्हा यमराजाला काही वेळ ते थोडंसं स्तब्ध होऊन गेले, अरे आपण आपल्या तोंडातून काही निघालं म्हणून. आणि त्यानंतर मग त्यांनी विचार केला की सत्यवान जर जिवंतच नसेल तर पुत्र कसे होणार आहे. आणि अशा प्रकारे सावित्रीने त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि पतिव्रता जे धर्म आहे आणि पत्नी धर्म किंवा पतीबद्दल प्रेम, निष्ठा यांच्यासमोर यमराजाला ही हार मानावी लागली आणि त्यांनी सत्यवानाचे जे प्राण आहे ते परत केले, कारण त्यांनी ऑलरेडी तथास्तु मागितलं म्हणाले आणि त्यांनी वर मागितलं होतं की तू जे मागणार आहे मी ते देणार आहे. तर अशा प्रकारे त्यांनी सत्यवानाला पुन्हा जिवंत केला आणि त्या दिवसापासून वडाच्या झाडाखाली केलेले हे व्रत जे आहे ते वटपौर्णिमा म्हणून असे ओळखू जाऊ लागले. आणि आजही, कारण ही सगळी कथा जी आहे ना ते वडाच्या झाडाखाली झालेली होती. आता तुम्ही म्हणणार की वडाचा आणि याचा स्टोरीसोबत काय संबंध आहे, वडाची पूजा का करतो, कारण सत्यवानाचे जे प्राण जिथे गेले होते ही स्टोरी सगळी वडाच्या झाडाखाली झाली होती. त्या मंडीवरती तिथे वडाच्या झाडाखालीच बसली होती, म्हणून त्या झाडाला पण वरदान प्राप्त झालेले आहे. आणि वडाचं झाड म्हणजे असं आहे की तिथे त्या वडाच्या झाडामध्ये देवांचा निवास असतो, त्यामुळे आपण वडाच्या झाडाची ही सगळी स्टोरी वडाच्या झाडाखाली झाली होती. त्या दिवसापासून वडाच्या झाडाखाली केलेले जे पण वटपौर्णिमा व्रत आहे असे त्याला ओळखू जाऊ लागले. आणि आजही आपल्याला माहिती आहे जे विवाहित स्त्री आहे ते अखंड निष्ठेने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी जे आहे ते वटपौर्णिमा हा व्रत करत असतात. निष्ठा, धैर्य, बुद्धी यांच्या बळावर अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा शक्य करणारी आहे. तर स्वतःला कधीही निर्बल, असहाय, कमजोर, लाचार विचार करू नका, कारण असेच आपले कितीतरी आईच आहेत. सत्यवान सावित्री ही स्त्रीच होती, आपल्यामध्येही तोच तत्व आहे. तर आपण सुद्धा याच्यापेक्षा मोठं काहीतरी करू शकतो हा विचार करा. स्वतःला नेहमी चांगलं म्हणायला शिका, कारण जसं आपण बोलतो तसं आपण घडतो. प्रत्येकाला हे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारची चांगली महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. आणि हे कथा जे आहे वटपौर्णिमाच्या दिवशी अवश्य ऐका, कारण कथेचंच महत्त्व आहे. तुम्ही जर पूजा केली म्हणून तर आपण पूजा करून कथा ऐकत असतो ब्राह्मणाच्या मुखाने. आणि मी ब्राह्मण नाही आहे, पण मी प्रॉपर स्वामी सेवेकरी आहे आणि आम्ही लिंगायत पण आहे, वाणी लिंगायत आहे आम्ही. तर तुम्ही ते कथा ऐकू शकता. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.